शांत हो. कुठे चालली? ते वहिनी काय म्हणते ते लिसायला. लिसायला? ऐकायला म्हणायचंय तिला. धनी पण ना. तेच ते मला जाऊ दे. अरे यार, शांत हो, शांत. गप्प बस. थांब इथं. त्या दोघांचा इशू आहे ना, त्या दोघांना बोलू दे. सूर्या, तू चुकलास काय का मी चुकले काय हा प्रश्नच नाहीये. तू माझी माफी मागितली ही चांगलीच गोष्ट आहे, कारण माफी मागायला फार मोठं मन लागतं. या घराला माझी गरज आहे या गोष्टीची मला जाणीव आहे रे, पण तरीही मला इथे थांबावंसं वाटत नाही. असं नको ना बोलू तुळजा. मग काय बोलू सूर्या? नवऱ्या बायकोच्या नात्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं माहिती? एकमेकांबद्दलचा आदर. सूर्या, मी कायम तुझा मान जपत आले, कायम तुझा आदर करत आले, कारण एकमेकांचा मान जपणं हेच कर्तव्य असतं नवरा बायकोचं. पण तू मात्र याला छेद दिलास, चार चौघात माझा अपमान केलास, माझा आदर ठेवायला चुकलास तू. मी एवढं करूनही मीच तुझ्या लायक नाहीये असंच वाटत असणार तिथल्या लोकांना. पण तसं नाही ना काय तुळजा. अरे हे तू बोलतोय सूर्या, पण त्या लोकांना कोण सांगणार? त्यांना तर असंच वाटत असणार ना की मी माझ्या नवऱ्याला चार चौघामध्ये मान खाली घालायला लावली, माझी चूक आहे हेच वाटत असणार ना त्यांना. तुला त्या लोकांची काळजी आहे ना? ठीक आहे, तू चल माझ्यासोबत. अरे सूर्या, कुठे नेतोयस मला? तू चल. सूर्या, काही सांगशील का? बस गाडीवर. आता तरी जाऊ का मी? पटकन जाऊन बघून येते ना. थांब की गं धनुदीदी, ऐक की माझं कधीतरी. का? ते माझे पण दादा वहिनी आहेत. मी तुमचं काय ऐकू? मला ऐकायचं तुम्ही ऐकलं. धनी ना. वहिनी इथं तर कोणीच नाहीये. आता हे दोघं कुठे गेले काय माहित. बघितलं? थांब. सूर्या, मला सांगशील का आपण इथे का आलोय ते? नाना, नानी, दत्तू. अरे सूर्या, सूर्या काय रे? परत काय झालं का काय? नाना, नानी, पार्टीत माझ्याकडनं चूक झाली. मी तुळजाला नाही नाही ते बोललो. माझ्या बायकोच्या पार्टीमध्ये मी सगळ्यांसमोर अपमान केला. पण मला माझी चूक कळाली. म्हणून नाही ना मी ठरवलंय, पार्टीत जी जी लोक होती ना त्यांच्या सगळ्यांच्या घरी जायचं आणि सगळ्यांसमोर माफी मागायची याची. काय? सगळ्यांच्या घरी? वय आता सगळ्यांसमोर बोललोय म्हणल्यावर सगळ्यांसमोरच माफी मागायला लागणार ना. थांबा तुळजा, माझं चुकलं. मी तुझं मान ठेवायला कमी पडलो. मला माफ कर. सूर्या, अरे बघितलं का? घ्या जरा आदर्श. लग्न झाल्यापासून आज पाव तर कधी तुम्ही माझी माफी मागितली का? झालं का आता? सूर्या, आता तुझ्यामुळे रोज मला हा टॉमना ऐकायला मिळणार बघ. ना तुम्ही पण माफी मागून टाका ना. कसं आहे, शेवटी नातं महत्वाचं नाही का? चला येतो, सगळ्यांच्या घरी जायचं अजून. तुळजा, उगाच माफी मागायची म्हणून मागणे लय जण बघितली बघ, पण सूर्यासारखं अजून कुणी केलं नसेल असं. ही अशी माफी मागायला लय निर्मळ मन लागते बघ, आणि ते फक्त सूर्यातच आहे बघ. येतो ना नानी, येतो. चल.
हे दोघं कुठं गेले असतील? काय माहित त्यांच्यात परत अग्रीमेंट तर झालं नसेल ना? काय झालं असेल? अग्रीमेंट म्हणजे धनु दीदी आर्ग्युमेंट असतं ते. तेच ते. नाही नाही नसेल झालं. मला नाही वाटत दादा आता वहिनीशी वाद घालून. पण मग कुठे गेले असतील हे दोघं? मला काय वाटतं माहितीये का, आईस्क्रीम खायला गेले असते. कशाला? धनु दीदी तुला दुसरं काही सुचत नाही का ग? आणि आता तुझं लग्न ठरलंय ना, जरा तरी नीट वाग. अशा आधींमध्ये कशाला जातील ते आईस्क्रीम खायला? ह्या टायमाला का नाही आईस्क्रीम खाऊ शकत? आता जेवण झालं ना, सगळे ह्याच टायमाला आईस्क्रीम खातात. तुला आता दिलं तर तू नाही खाणार का? आईस्क्रीम दिलं तर तू नाही खाणार? तुला लागते भूक धनु. दादा वहिनी वहिनी आली. दादा वहिनी तुम्ही कुठे गेला होता? ते माफी मागायला. कोणाची? पार्टीत जी जी माणसं होती ना, त्या सगळ्यांसमोर तुमच्या दादाला माझी माफी मागायची होती. काय काय? मग काय, पण मग मीच थांबवलं आणि घरी घेऊन आले त्याला. हा मग वहिनी आमचा दादा आहेच लय बरवे. धनु दीदी ब्रेव असतं ते, म्हणजे धाडसी. तेच ते सेम. ते सगळं जाऊ दे. वहिनी तू नाही ना आता परत सोडून जाणार आम्हाला? वहिनी तू प्रॉमिस कर आम्हाला. हो ग माझी लाडूबाई, नाही जाणार. दादा आजचा दिवस कसला भारी आहे ना. म्हणजे बघ की धनु दीदीच्या लग्नाची सुपारी पण फुटली आणि वहिनी पण परत घरी आली. मी तर ना आज लय खुश आहे. काहीतरी मस्त गोडधोड बनवते. काय बनवू सांगा धनु दीदी? मी सांगते आपण ना श्रीखंड पुरी करू. श्रीखंड राजू ताई इथे काय आपण आहे ना बासुंदी करू. बासुंदी काय? त्यापेक्षा ना मसाले भात कर. नाही तर कांदा भजी. नाही खीर करू गोड करायचं ना. खीर नको अगं धनु दीदी. बरं मग घाऱ्या करूयात का? चालेल. हो. धपाटी करू धपाटी. खीर करू. एकाच दिवशी खायचं तुम्हाला सगळं? हा? नाही. आजपासून आहे ना या घरात रोज गोडधोड बनणार. देवा तुझं लय उपकार झालं. तुळजा परत आली. आता या घरात आहे ना परत काय असं होऊ देऊ नको, एवढंच तुझ्याकडे मागणं. हे घर आहे ना कायम हसत खेळत राहू दे देवा. हे घ्या राजू ताई शेंगदाणे. अगं धनु दीदी बघ की मी सगळे भाजलेले शेंगदाणे हिने खाऊन टाकले. बोला की पाहुणं, एवढं सगळं फोन केला. तसं काही विशेष नाही. अहो, काल लग्नाची सुपारी फुटली, साखर वाटली, तारीख पण धरलं की. अहो पण ह्या समध्या गडबडीत एक घोटाळा झाला की राव. तुम्ही आमच्या पोराला मानाचं शर्ट आणि पॅन्ट पीस घेतलं नाही की राव. मला सांगा असं कुठं असतं का पाहुणं? व्यवहार पाळला पाहिजे का नाही? काय म्हणालीस? एक गुड न्यूज आहे तुझ्यासाठी. अगं एक मस्त संधी चालून आली आहे तुला. अगं सातारा मेडिकल असोसिएशन तर्फे जिल्हा महिला कारागृहात एक मेडिकल कॅम्प होतं आणि त्यामध्ये मी तुझं नाव परस्पर दिलं होतं आणि त्यांनी तुला सिलेक्ट पण केलंय. काय सांगतेस? खरंच? हो मग. पण तो कॅम्प आजच होता. तू येशील ना? अगं हो नक्की येईन मी. मी ना माझ्या नवऱ्याला याची कल्पना देते आणि लगेच निघते. नवऱ्याला सांगणार? मग तर तू डेफिनेटली नाही येणार. नाही अहो बरोबरच आहे तुमचं. आमच्याकडनंच राहून गेले ते. मी तुम्हाला आजच्याच देतो पोषक. हं? मग तर झालं. चालतंय की. कसं आहे पाहुणं, हे बघा मानपान जिथल्या तिथे झाला पाहिजे, या त्या टाइमला झाला पाहिजे, आहे का नाही? एक काम करा, कापड घेताना बारीकलीच घ्या. उगाच गडबड बिडबड काय करू नका.
अहो तुमचंच नाव मोठं होणार आहे, बरोबर आहे का नाही? वय वय असं का म्हणतेस साक्षी? का बरं येणार नाही मी? अगं का काय तुझा नवरा तो पाठवणार आहे का तुला? त्या दिवशी बघितलं ना आम्ही पार्टीमध्ये, कसा वागत होता यार तो. हे बघ साक्षी, त्या दिवशी थोडा गैरसमज झाला होता, पण तो मिटलाय आता आणि त्याने माफी मागितली माझी. सो तू नको काळजी करूस, मी नक्की येईन. ठेवते आता फोन. बाय. ओके, मग डिरेक्टली आपण तिकडेच भेटूयात. चल बाय बाय. थोडं साताऱ्याला जायचं होतं. ते पाहुण्यांना मानपानाचं पोषक घ्यायचं राहिलेत ना, ते आणायला जायचं. महिला तुरुंगात मेडिकल कॅम्प आहे ना, त्यासाठी जायचं होतं. काय झालं? तुरुंगात नाही म्हणजे तुला कुठंच जायला कधीच नाही अडवणार, पण तुरुंगात तुला काय झालं गेलं तर सूर्य, अरे तिथे पोलीस असणार आहेत आमची काळजी घ्यायला, त्यामुळे सगळं अगदी कडेकोट बंदोबस्तात असणार आहे. आणि ती जी संस्था आहे ना, ती एक चांगलं समाजकार्य करणारी संस्था आहे. सो तू अजिबात काळजी करू नकोस. मी नाही काम करते, मी तेजूला फोन लावते आणि वाटेत माझं मेडिकलचं सामान आणायला सांगते. चालेल ना? पळल. आशाताई, तुमचं खूप खूप अभिनंदन बर का. अहो, मुदतपूर्व सुटका मान्य झाली तुमची. देवच पावला. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केला म्हणून हे झालं. अहो, तुमच्या चांगल्या स्वभावामुळे सुटका झाली आहे तुमची. बरं चला, आम्ही पेपरवर उरकून घेतो, तुम्ही जायच्या तयारीला लागा. होय, कधी मी माझ्या घरी जाते आणि माझ्या लेकरांना भेटते असं झालंय मला. धनु दीदी, काय झालं? भागू, मला लई टेन्शन आलंय. कसलं? इंग्रजीचं? नाही, दादाचं. नुकतंच अक्काचं लग्न झालंय, आता माझं होईल आणि मग राजूचं. एवढ्या सगळ्यासाठी पैसा कुठनं जमवणार ग तो? सगळ्या जबाबदारीचा भार ना त्याच्या एकट्याच्या खांद्यावर येऊन पडलाय बघ. असं कसं? आपण करू की त्याचा भार हलका. पण कसं करणार? गंमत. हे बघा, मला डिंकाचे लाडू बनवण्याची ऑर्डर आली आहे. आपण ना अशाच ऑर्डरी घेत राहू आणि पैसे साठवून धनु दीदीच्या लग्नासाठी वापरू. हा, आता लग्नाचा सगळा खर्च नाही निघणार आहेत ना, पण थोडा तरी भार हलका होऊच शकतो, नाही का धनु दीदी? चालतंय, करू. करूया आपण. हो. चेहऱ्यावरूनच कळतंय काहीतरी वाईट बातमी आणली. थांब थांब थांब, वाईट चहा पिऊ दे मग बोल. बोल. डॅडी, अहो जेलमधनं आपल्या खबरीचा फोन आला होता. ती म्हणत होती की आज आशाला घरी सोडणार आहेत. हे कसं झालं? अहो तिची वर्तणूक चांगली आहे म्हणून मुदतपूर्व तिची सुटका होती. डॅडी, मी जरा जाऊन येऊ का? कुठं? ते तुळजावहिनी तिची बॅग इथेच विसरून गेली आहे. तिला ती अर्जंट हवी होती. जावई बापू येऊन घेऊन जातील. तुम्ही कशा पाहिजे जाताय? यात तिचं मेडिकलचं सामान आहे आणि तिला ते अर्जंट हवं होतं. मेडिकलचं सामान? कोण आजारी आहे? नाही, आजारी नाही,
ते जिल्हा महिला तुरुंगात मेडिकल कॅम्प आहे ना, तर तिला तिकडे जायचं होतं. दादा आणि वहिनी दोघे सातारला निघाले. वाटेत भेटून त्यांना ही बॅग हवी होती. तर डॅडी मी जाऊन येऊ का? डॅडी जाऊ ना? जा. येते. छत्री, काय बी झालं तरी सूर्यान त्याची आई समोरासमोर नाही आली पाहिजे. आता आपला खेळ खलास. गाडी काढ लवकर. वहिनी हे घे. तुम्हा दोघांना असं एकत्र बघून ना लय भारी वाटतंय मला. वहिनी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. बरं आता जा, नाहीतर उशीर होईल तुम्हाला. हा येते. तुळजा, तू अजून मला माफ केलं नाही ना? आता हे काय मध्ये मला माहिती आहे ना, मला नाही अजून माफ केलेलं. केलंय? अरे कधीच माफ केलंय. होय, मग अशी का बसलीस? नवरा बायको काय असं बसतात का? बस नाही, तू नाही अजून माफ केलं तर खुश करता. हा, आता माफ केल्यासारखं वाटतं. डॅडी, डॅडी इथे काय करतात? जावई बापू, जावई बापू, हे असलं घोर पाप तुमच्या माती घेऊ नका. हवं तर लग्नासाठी आम्ही पैसे देतो, पण हे असलं पाप तुमच्या हातून होऊ देऊ नका. ए छत्री, हा, जावई बापू जावतील ती गोष्ट त्यांची झाली पाहिजे. चालतंय की. आजपासून धनुचं लग्न होईपर्यंत जावई बापूंचा शब्द तो आमचा शब्द समजायचा. काय अहो, डॅडी काय झालं? मला काही कळलं नाही. नाही, आम्हाला आमच्या सोनबाईकडनं कळलंय सगळं. त्या लग्नाच्या पैशाची जुळवणी करण्यासाठी तुम्ही आमच्या लेकीला जेलमध्ये काम करायला भाग पाडताय म्हणा. अहो, असलं पाप करू नका हो जावई बाप. अहो, निंबाळकर घराण्यातला एक बी माणूस आजपर्यंत कोर्टाची पायरी चढलेला नाही. जेल तर लय लांब राहिलं, आणि तिलाच काय तुम्हाला बी आम्ही जेलमध्ये जाता जाता वाचवलं होतं. आता तुम्हीच आमच्या लेकीला जेलमध्ये पाठवताय. नाही नाही, हे असलं पाप आम्ही होऊच देणार नाही. तर हे मला असं का थांबवतात? सूर्या, तू प्लीज यांच्या जाळ्यात अडकू नकोस.